क्रमांक 153 मधून मी 2017ला भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवली होती। त्यावेळी सध्याची उबाटा आणि त्यावेळची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती तुटली होती आणि स्वतंत्र लढले होते। त्यानुसार मला भारतीय जनता पार्टी पक्षाने 153 वॉर्डमधून मला संधी दिली होती आणि त्या संधी दिल्यानंतर मी त्या ठिकाणी निवडणूक लढवून जवळजवळ 6000 मतं मी त्या ठिकाणी घेतली होती। त्या ठिकाणी मी निवडणूक लढत असताना एकच अजेंडा होता की प्रभागाचा जो काही विकास मला करायचा होता तो मी लोकांच्या समोर प्रश्न घेऊन गेलो होतो। जसे विभागातील लोकांचा जो SRAचा प्रकल्प रखडलेला आहे त्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जर मला निवडून दिलं तर मी पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। त्यामध्ये प्रामुख्याने लोकांना महानगरपालिकेचे संबंधित NHC2चे कामं असतात, महापालिकेसंबंधीची काय कामं असतात SRAची ती करून देण्यासाठी मी त्यावेळी कटिबद्ध होतो। म्हणून मी त्यावेळी ती निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून मी त्यावेळी लढवली होती आणि मला पक्षाने संधी दिली त्याबद्दल मी त्यावेळी पक्षाचे खूप खूप मी आताही मी पक्षाचे ऋणी आहे। सब काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणतात की मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती आम्ही करू, त्याबद्दल तुमचे काय मत आहे? कसं आहे, आता माननीय मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे मुख्य नेते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या समन्वयाने मुंबईमध्ये महायुतीचा महापौर या ठिकाणी बनवायचा आहे। त्यासाठी दोन्ही नेते अहोरात्र मेहनत करत आहेत आणि या प्रभागामध्ये हा प्रभाग शिवसेना शिंदे साहेबांच्या वाट्याला आल्यामुळे महायुतीचा या ठिकाणी धर्म आहे की जो कोणी उमेदवार या ठिकाणी दिला जाईल त्याचं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। मग तो तन्वी तुषार काते असू दे किंवा इतर कोणी असू दे, कारण अजूनपर्यंत उमेदवार निश्चित झाला नाही। त्याच्या अगोदरच काही लोक परिवारवाद हे ते सुरू केलेलं आहे, परंतु अजून उमेदवार निश्चित नाही। ज्यावेळी पक्षाकडनं उमेदवार येईल महायुतीचे नेते ठरवतील की हा उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे, मग त्या उमेदवाराचं काम करणं हे दोन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांचं एक बंधनकारक आहे। कारण काय, महायुतीचा जर आपल्याला महापौर बसवायचा असेल तर त्या ठिकाणी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचं काम आपण करायलाच लागणार आहे। मग त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा विषय येतच नाही, कारण आपल्याला जर मैत्रीपूर्ण लढत करायला गेलो तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे हे महायुतीच्या नेत्याने ठरवलं पाहिजे। त्याचा फायदा कोणाला होणार आहे, महायुतीला होईल की दुसऱ्या पक्षाला होईल? मग जे नेते आपल्या नेत्यांना आपण मानतो, देवेंद्र फडणवीसला मानतो, एकनाथ शिंदेना मानतो, मग महायुतीचे नेते जो उमेदवार ठरवतील त्याचं काम करणं आपलं प्रामाणिकपणे कर्तव्य असेल। हे मी एक कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला ते समजतो आणि जो कोणी महायुतीचा उमेदवार या ठिकाणी येईल त्याला निवडवण्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करू।